नमस्कार, अंकिताचं रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत मस्त मसाला भेंडी रेसिपी. मसाला भेंडी बनवण्यासाठी आपण इथे अर्धा किलो भेंडी घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता, भेंडी आपण स्वच्छ धुवून घेतलेत, अगदी कवळी कवळी आणि ताजी 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 भेंडी आपण इथे घेतलेल्या आहेत. अर्धा किलो भेंडीचा आपण मसाला भेंडी किंवा भरली भेंडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर मंडळी, एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पाहूयात. तरी ते आपण शेंगदाणे घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेले आहेत. 15-16 पाकळ्या लसणाच्या आहेत आणि थोडेसे बारीक कापलेले खोबरे पण घेतलेले आहेत. तर मंडळी, इथे आपण सर्वात आधी भेंडी कापून घेऊयात. भेंडी कशी कापायची ते इथे पाहूयात. तर इथे भेंडीचा देठ काढून घ्यायचं आहे. त्यानंतर या पद्धतीने आपण चिरून घ्यायचं. फक्त एक साईडला आपण चिरून घ्यायचं आहे, दुसऱ्या साईडला चीर लागली नाही पाहिजे. तर तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने सगळी भेंडी आपण कापून घेणार आहोत. तरी मंडळी, आपण सगळ्या भेंडी याच पद्धतीने कापून घेऊयात आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. नवनवीन रेसिपीज मिळवा. आता सध्याला उन्हाळ्याचे दिवस चालू आहे. अशाच पापड रेसिपी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत आणि अपलोड करत आहे. हा एक महिना आपण पापड रेसिपी अपलोड करणार आहे. तरी तुम्हाला जर कोणता पापड बनवायचा असेल, तुम्ही जर विचार करत असाल, तर नक्कीच माझ्या चॅनलवर एकदा भेट द्या आणि पापड रेसिपी पाहून या. आणि रेसिपी आवडल्यास नक्कीच तुम्हीही करून पहा. तर मंडळी, इथे आपण सगळ्या भेंडी या पद्धतीने चिरून घेतलेल्या आहेत. तुम्ही ते पाहू शकता. याची शेंडी पण आपण काढून घेतलेली आहे आणि एक एक चिरा लावून घेतलेला आहेत. चला तर आता आपण वाटण बनवून घेऊयात. सगळ्या भेंडी आपण चिरून घेतलेल्या आहेत. आता आपण वाटण बनवून घ्यायचे. जे भरली भेंडीसाठी काय काय लागतं ते आपण इथे पाहूयात. तर आता आपण इथे घेतलेले होते शेंगदाणे आणि लसूण आणि खोबरे थोडेसे खोबरं घ्यायचं आणि थोडंसं लसूण थोडंसं जास्त असायला पाहिजे. 15-16 पाकळ्या इथे आहेत आपल्या. आणि इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत 1 वाटी. या सगळ्याच आता आपण मिक्सर करून घ्यायचं आहे. ओबडधोबड खूप जास्त असं एकदम बारीकही करायचं नाही, ओबडधोबड असायला पाहिजे. त्या पद्धतीने इथे आपण मिक्सर करून घेतलेलं आहे. तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता, आपण या पद्धतीने तिन्हीचाही मिक्सर करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत. मीठ आणि तिखट यामध्ये घालून घेणार आहोत. तिखट म्हणजे लाल तिखट किंवा काळा तिखट. तर मी काळा मसाला, घरगुती काळा मसाला मी इथे घेणार आहे. एकदम भन्नाट होतात. तुम्ही कोणताही वापरू शकता मंडळी. तर इथे मी 2 चम्मच घरगुती काळा मसाला यामध्ये घेते आणि हे सगळं व्यवस्थित थोडंसं पाणी घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण थोडंसं पाणी घेऊयात आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपला मसाला तयार झाला भेंडीमध्ये भरण्यासाठी. आता आपला हा मसाला तयार झालेला आहे. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं. थोड्याशा पाण्यामध्येच आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं. खूप जास्त पाणी घालायचं नाही. नाहीतर जे भेंडीमध्ये आपण मसाले भरले जातो ते बाहेर पडतं लगेचच. म्हणून आपण थोडंसं घटसर अशी मसाला तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, आपला हा मसाला एक एक लेवल असा झाला की आता आपण भेंडीमध्ये भरून घेणार आहोत. तर मंडळी, तुम्ही ही रेसिपी कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय, नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि हो, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या लाईव्हमध्ये येऊ शकता. संध्याकाळच्या 7 वाजता आपली लाईव्ह असते. लाईव्ह जॉईन करू शकता मंडळी. लाईव्ह जॉईन करून तुमच्या काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि हो, याच्यानंतर तुम्हाला कोणता पापडची रेसिपी पाहायची आहे, नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मंडळी. तरी इथे आपण भेंडीमध्ये मसाला भरून घेऊयात. तर इथे पाहू शकता, आपण थोडंसं एका अंगठ्याच्या साहाय्याने भेंडीमध्ये मसाला भरून घ्यायचा. या पद्धतीने सगळीकडून आपण मसाला घालून घ्यायचा. जसं आपण भरली कारली बनवतो त्याच पद्धतीने आपण कापून घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीने आपण मसाला देखील भरत आहोत. भरली भेंडी आणि भरली कारली सेमच रेसिपी होते. भरली कारली बनवलात तरीही याच पद्धतीने बनवायचं आहे. आता मी जसं भेंडीसोबत केलं त्याच पद्धतीने आपण कारलीसुद्धा भरून घ्यायचं आहे आणि एकदम मस्त होतात. तर इथे आपण यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. यामध्ये वेगळे कोणतेही मसाले ॲड करायचे नाही, नाहीतर याची चव बिघडून जाईल. म्हणून भेंडीमध्ये फक्त काळा मसाला इथे आपण भरून घेऊयात आणि आता सगळेच भेंडी आपण भरून घेऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकता मंडळी,
तुम्हाला भेंडी आवडते का? आणि हो, या पद्धतीची भेंडी तुम्ही कधी खाल्लात का? खाल्ला असेल तर नक्कीच हो, मी खाल्ले म्हणून सांगा. तर मंडळी याच पद्धतीने आपण थोडेसे भेंडी भरून घेतलेले आहेत. आता आपण एक कढई ठेवूयात. कढईमध्ये तेल घालून घ्यायचं. 1 चम्मच आपण तेल घेऊन व्यवस्थित सगळीकडे आपण तेल घालून घेतलं. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचे. त्यानंतर आपण जे भेंडी भरून घेतलेले आहेत ते आपण भाजायला घेऊयात. तर आता आपण फ्राय होण्यासाठी सगळ्या भेंडी अशी लाईनशीर ठेवूयात किंवा आपल्याला जसं तव्यामध्ये किंवा आपल्या कढईमध्ये कसं बसेल त्या पद्धतीने आपण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. थोड्या वेळाने आपण स्लो फ्लेमवर याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता हा व्हिडिओ फास्ट आहे, खूप मोठा व्हिडिओ होईल यासाठी मी स्लो केलेला आहे. तर मंडळी या पद्धतीने हे सगळे भेंडी आपण पलटून घ्यायचं आहे. अगदी स्लो फ्लेमवर आपण याला फ्राय होऊ द्यायचं आहे, नाहीतर भेंडी व्यवस्थित होणार नाहीत. तर इथे तुम्ही पाहू शकता भेंडीचा कलर देखील एकदम सोनेरी कलरसारखा आलेला आहे आणि व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. ही भेंडी अगदी कुरकुरीत लागते. तुम्ही असेच खाल्लात तरी एकच नंबर लागते आणि चपातीसोबत खाल्लात तरी एकच नंबर लागते. भन्नाट अशी ही भाजी बनते. तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. तर मंडळी इथे आपली भेंडी तयार झालेली आहे. आता आपण याला काढून घ्यायचं आहे आणि हो, बाकीचे जे आहेत भेंडी ते पण याच पद्धतीने बनवून घेणार आहोत. चला तर आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत आणि एकदम भन्नाट अशा पद्धतीने आपली ही भेंडी तयार झालेली आहे मंडळी. तर तुम्ही इथे पाहू शकता आपण इथे सर्व करून घेतोय. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. नवनवीन रेसिपीज मिळवा मंडळी. तुम्ही ही भेंडी रेसिपी याआधी कधी खाल्ली नसाल तर नक्कीच ट्राय करा. तुम्हाला ही खूपच आवडेल मी अशी आशा करते. आणि हो, जराही तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा. नवनवीन रेसिपीज मिळवा. आणि हो, जाता जाता आपण ही रेसिपी कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. संध्याकाळी 7 वाजता आपली लाईव्ह असते. तरी मंडळी सर्वांनी जॉईन व्हा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही तिथे विचारू शकता. तर मंडळी आपल्याला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि आनंदी राहा. भेटूयात मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसाठी. तर मंडळी तुम्ही ही भेंडी रेसिपी नक्कीच ट्राय करा. तुम्हालाही आवडेल अशी मी आशा करते. चला तर भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.